हॅलो नमस्कार. आपल्या गोड ताईंचं, काकांचं, काकूंचं, दादांचं आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे आमच्या मामाच्या घरी बोकडाचा कार्यक्रम आणि सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे आवरली आणि नंतर चुलीवर भाकरी करायला घेतल्या. बोकडाचा कार्यक्रम म्हटलं की भाकरी लागतात आणि हे आमची वहिनी आहे भाकरी करत आहे आणि तिकडं दोघी पण बहिणी आहेत, त्यांनी भाजून घेत आहेत. आणि इकडं बाहेर बोकड वगैरे कापून झालेला आहे आणि चुलीवरती मटण बनवायला ठेवलं आहे. हे आचारी मामा आहे आणि हा मामा आहे. दोघंजण असं मटण बनवायला चालू केलं आहे. चुलीवरचं मटण म्हटलं की मस्तच लागतं. आणि हे बघा एवढं मटण बनवायचं आहे आणि आता चालू आहे बनवायला. आचारी मामा बी छान आहेत, बनवतात मटण. हळद मीठ लावून त्याला अगोदर शिजवून घ्यायचं आणि नंतर मग त्याचं रस्सा वेगळा आणि मटण वेगळं असं बाजूला करायचं. हे असं चालू आहे मटण करायला. कुणाकुणाला आवडतं बोकडाचं मटण नक्कीच सांगा कमेंट करून मित्रांनो. आणि ब्लॉग आवडल्यास सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. असेच आमचे ब्लॉग बघत राहा, नवनवीन तुम्हाला दाखवत राहतो. मोहरम म्हटला की आमच्याकडे हे चालूच असतं. मोहरमचे देव बसते 5 दिवस आणि 5 दिवस प्रत्येकांच्या घरी बोकड असतं आणि प्रत्येकांच्या घरी बोकडाचं जेवण असते. आता पप्पासुद्धा आलेले आहेत आमचे आणि असं मटण बनवायला चालू आहे. देवाची काठी वगैरे घरी येते आणि घरी आल्यानंतर त्याची पूजा वगैरे करून नंतर जेवण वगैरे ते काठीसोबत जे आलेले असतात त्यांना जेवायला वगैरे देतात. हे बघा इथं आलेले आहे काठी. आत्ताच काठीचं आगमन झालं आहे आणि काठीची पूजन चालू आहे. मामा वगैरे आमची पूजा करतायत. आजी आहे, हे काठीसोबत आलेले आहेत आणि काठीचं पूजन करून मग नंतर जेवायचं. अगोदर जे काठीसोबत आलेले असतात त्यांना जेवायला द्यायचं आणि नंतर मग आमचे पाहुणे रावळे, आम्ही आणि मामांच्या घरचे असे सगळे जेवायचं. आणि हे आहेत आमचे आजोबा बसलेले, इथं वहिनी थांबले. हे मामाचा मुलगा आहे, काठीला पाया पडतोय. आणि असा असतो आमच्याकडे जेवणाची पंगत वगैरे बसली आहे. कार्यक्रम असा असतो बोकडाचा. तुमच्याकडं कसा असतो मित्रांनो नक्कीच कमेंट करून सांगा. हे सगळं आवरलं की गावात जातात मोहरम खेळायला. तुम्ही पुढे पाहू शकता.